सर टीईटी पेपर संदर्भात 3 आरोपींना पकडण्यात आलंय. म्हणजे टीईटी नीट नंतर आता टीईटी पेपर जो आहे तो फुटण्यात आलाय. टीचर्स एक्झामिनेशन टेस्ट असं त्या टीईटीचा फुल फॉर्म आहे. म्हणजे जो शिक्षकांसाठी जो पेपर असतो, मात्र आता तो देखील त्याची देखील पेपर फुटी झाली आहे. काय सर वाटतंय? बघा, नीट ज्यावेळी पेपर फुटला त्यावेळी विद्यार्थी डिप्रेशन मध्ये आले आणि काही दुर्दैवी घटना घडल्या. विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. अनेक विद्यार्थी रस्त्यावरती उतरलेले, विद्यार्थ्यांनी आंदोलने केली आणि विद्यार्थ्यांची एक मागणी होती. जे पंतप्रधान आहेत, मी असं म्हणतो की त्या पंतप्रधानांचे प्रधान धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. खरं तर ही विद्यार्थ्यांची भावना होती. तातडीने कार्यवाही व्हायला पाहिजे होती. शिक्षण मंत्र्यांना बाजूला करायला पाहिजे होतं आणि त्याची चौकशी व्हायला पाहिजे होती. दूध का दूध, पाणी का पाणी. परंतु तसं झालं नाही. आणि या विद्यार्थ्यांचा आवाज बनवून छात्रवृत्ती दूरच्या माध्यमातून राहुल गांधीने एक अभियान राबवलं आणि मग त्याच्यामध्ये काय काय सुधारणा केल्या गेल्या पाहिजे, एक वेळापत्रक त्याचं निश्चित होलं पाहिजे, या लोकांना त्या ठिकाणी शिक्षा झाली पाहिजे, अशा 2-3 मागण्या मग या विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहते. त्यांनी QR कोड त्या ठिकाणी दिला, एक नंबर दिला आणि मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद त्याला मिळाला. बघा, शेवटी कसं असतं, ही एक प्रकारची चोरी आहे आणि या सरकारच्या काळामध्ये खासदार चोरी होतात, आमदार चोरी होतात, वोट चोरी होतात. आता नवीन प्रकारची चोरी आलेली, पेपर चोरी, विद्यार्थ्यांचं भविष्य चोरी. आणि चोराची हिंमत कधी बळावते की ज्यावेळी चोरांना कळतं नीटचा पेपर ज्यावेळी फुटला, देशभरामध्ये त्याचे प्रतिसाद त्या ठिकाणी झाले. म्हणजे एक मोठा दरोडा होता. या दरोडेखोरांना काही झालेलं नाही, यांच्यावर काही कार्यवाही झालेली नाही. शेवटपर्यंत त्या ठिकाणी यंत्रणा त्या ठिकाणी पोहोचत नाही, कारण हे सरकारी यंत्रणेचं अपयश आहे. मग अशा वेळी तुम्ही बघितलं असेल की जी शिक्षकांना घडवणारी परीक्षा, टीईटीची परीक्षा, जी ठाणे शहरामध्ये ज्यावेळी घडली, मग त्याचा सुद्धा पेपर या ठिकाणी फुटला. खरं तर कायदा ज्यावेळी स्ट्रॉंग असतो त्या ठिकाणी कार्यवाही झाली असती, धर्मेंद्र प्रधानांना बाजूला केलं गेलं असतं, कडक कायदा केला असता आणि मग या लोकांना कळलं असतं की अशा प्रकारच्या कायद्याच्या अनुषंगाने आम्ही केलं तर आम्हाला अटक होऊ शकते किंवा हा कडक कायदा आहे, ह्या गोष्टी केल्या नाही पाहिजे. परंतु असा कुठल्याही प्रकारचा नियम, असं कुठल्याही प्रकारचा कडक कायदा आणि त्याला गांभीर्याने न घेतल्यामुळे याचं लोन हे शहर पातळीपर्यंत आलेलं आहे आणि ठाण्यासारख्या शहरामध्ये या ठिकाणी टीईटीचा पेपर फुटलेला आहे. त्यामुळे आमची या माध्यमातून एकच मागणी असेल, नीटचा असेल किंवा टीईटीचा असेल, पेपर असेल, हे विद्यार्थ्यांचं भविष्य आहे. विद्यार्थी पालक असतील त्याच्यावरती लाखो रुपये त्या ठिकाणी खर्च करतात. म्हणजे यांचं शिक्षणाचं बजेट त्या 3 मंत्रालयात आहे त्याच्यापेक्षा काही पटीने हे लोक त्या ठिकाणी त्याच्यावरती खर्च करतात. त्यानंतर वेळेत त्या परीक्षा झाल्या पाहिजे, परीक्षांचे निकाल लागले पाहिजे, परीक्षांचे निकाल लागल्यानंतर एम्प्लॉयमेंट, कुठेतरी आम्हाला नोकरी मिळाली पाहिजे. परंतु बघितलं असेल तुम्ही की फर्स्ट स्टेजला ज्यावेळी या परीक्षा देतात त्या परीक्षा आणि मग हे लोक सांगतात की आम्ही परीक्षा रद्द केलेली नाही, आम्ही पुढे ढकललेली नाही. आपण पेपर फुटला ना, तुम्ही परीक्षा रद्द करा. तो परीक्षा पुढे टाकला, पेपर फुटला आणि तो पेपर फुटला कसा आणि याचं उत्तर कुणाकडे मागणार आम्ही? या प्रशासनामध्ये जे बसलेले लोक आहेत, जे प्रशासनाचे फेल्युअर, आम्ही त्यांच्याकडेच उत्तर मागणार. त्यामुळे माझं तर स्पष्टपणे म्हणणं आहे की नीट परीक्षेमध्ये कठोरात कठोर कारवाई झाली असती, त्या लोकांना अटक केली असती, तर अशा प्रकारची हिंमत मला नाही वाटत की भारत देशामध्ये या ठिकाणी पुढे कुणी केली असती. सर 3 आरोपी जे आहेत त्या टीईटी पेपर फुटी संदर्भात आढळले आहेत. म्हणजे यांना अटक करण्यात आली आहे. पण ते तिन्ही देखील परराज्यातून आलेले आहेत. बघा, परराज्य किंवा हे राज्य हा प्रकार नाही. ज्यावेळी दुसऱ्या राज्यातून येऊन या राज्यामध्ये करण्याची हिंमत या ठिकाणी केली जाते, म्हणजे यांना पाठीशी घालणारे कोणतरी याच राज्यातले असतील ना. यांना पाय रोवायला या ठिकाणी कुणी जागा दिली? कुणाच्या माध्यमातून हे लोक आले? त्यांच्या मागे कोण आहेत? त्यांचे पाठीराखे कोण आहेत? त्यांचे आका कोण आहेत? कुणाच्या जीवावर यांनी हिंमत केली? या सगळ्यांचा शोध लागला पाहिजे आणि याच्या मागे जे कोणी असतील त्यांच्यावरती कारवाई झालीच पाहिजे. सर दादा भुसे जे आहेत शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्याचे, त्यांच्यावरती आता कुठेतरी ताशे रोडले जातात. त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जाते. काँग्रेस असेल किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल किंवा इतर पक्ष आहेत, राष्ट्रवादी शरद पवार यांच्याकडून त्यांची सातत्याने राजीनाम्याची मागणी केली जाते. बघा, तुमच्याच हेच मागचा शहाणा. ज्यावेळी केंद्र स्तरावरती या गोष्टी झाल्या, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी केली, तर दादा भुसेंची ती जबाबदारी होती की माझ्या अंडर या ठिकाणी माझ्या मंत्रालयाच्या अंडर ज्या ज्या परीक्षा महाराष्ट्रामध्ये होत आहेत त्यांची फेर तपासणी त्यांनी करायला पाहिजे होती, त्याची रिव्हिजन करायला पाहिजे होती की असा प्रकार माझ्या इथे घडला नाही पाहिजे. परंतु त्यांनी सुद्धा मला वाटतं त्या नीट बीटला गांभीर्याने घेतला नाही
नीटला गांभीर्याने घेतल्यामुळे चोरी करणारे दादा हुसेनला गांभीर्याने घेतला नाही. त्यामुळे अशा प्रकारची घटना घडलेली आहे. त्यामुळे साहजिकच त्या मंत्रालयाचे जे चीफ आहेत ही सगळी यंत्रणा राबवण्यासाठी त्यांची जबाबदारी त्या ठिकाणी निश्चित होते. तर विद्यार्थी मग शेवटी त्याचा जो हेड असतो त्याच्या विरोधामध्ये उद्रेक होणार, त्याच्या विरोधात आंदोलन करणार. ते मग त्यांचं प्रतीक असतात ते याचे पूर्ण शिक्षण मंडळाचे, आणि ते त्या खात्याचे जर मंत्री आहे त्यांची जबाबदारी आहे आणि त्याची मागणी तर केली जाणार ना शेवटी. अशा प्रकारची घटना घडल्यानंतर विद्यार्थ्यांनी शेवटी मग न्याय कुणाकडे मागायचा, कुणाच्या दरवाज्यामध्ये जायचं?